महाराष्ट्रामध्ये 5व्या फेजची निवडणूक आता उद्या त्याचं मतदान आहे। पण 4 फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये महाविकास आघाडीच्याच बाजूनं लोकांचा कोल आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि मी स्वतः आता 5व्या फेजच्याही निवडणुकीमध्ये होतो। मुंबईला एक मोठी सभा आमची त्या दिवशी झाली आणि मुंबईसहित ज्या राज्यामध्ये 13 ठिकाणी म्हणजे पूर्ण मुंबईसहित 13 जागे ज्या उद्या मतदान आहे त्याही ठिकाणी महाविकास आघाडीलाच आपल्याला बहुमतानं लोक मतदान करतील असं चित्र आज आहे। भुजबळांनी गौप्यस्फोट केला आहे की जर मी शरद पवारांसोबत त्यांच्यासोबत गेला नसतो तर मी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालो असतो। जर त्याला राजकारणात कुठलाही विश्वास नसतो आणि त्याला काही त्याचा अर्थही नसतो, त्याच्यावरची चर्चा करण्याचं काही कारण नाही। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। कोण राज्याचा मुख्यमंत्री बनला, कोण मंत्री बनला, त्यांनी काय उजेड पाडलं, याच्यावरची चर्चा आज नाही। आज मी तुम्हाला सांगितलं की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यावरची चर्चा नाही। गरिबाच्या घरी कायला अन्न नाही तर त्याच्यावरची चर्चा नाही। महाराष्ट्रातले दवाखाने सगळे ओसाड पडलेले आहेत, माणसं सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात, त्या आरोग्य व्यवस्थेवरची चर्चा नाही। गरिबाच्या हाताला काम नाही त्याच्यावरची चर्चा नाही। आणि म्हणून या फालतूच्या चर्चेपेक्षा, राजकीय चर्चेपेक्षा आम्हाला काँग्रेस पक्षाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावरच चर्चा करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।